नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर घेऊन आलो तुमच्यासमोर महत्त्वपूर्ण अशी अपडेट। नक्की तुमच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण अशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। अनेक विद्यार्थ्यांना या थ्रू संधी उपलब्ध होणार आहे। त्यामुळे आवाहन करतो अशा विद्यार्थी मित्रांना, चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। एक मोठी भरती आपल्यासाठी येऊ घातलेली आहे। एसएससी दिल्ली कॉन्स्टेबल भरती 2025 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेतली जाणारी पदभरती आहे। यामध्ये जवळजवळ 7561 पदांची ही असणारी भरती। पात्रता अवघी 12वी पास। अनेक विद्यार्थ्यांना यातून संधी उपलब्ध होणार आहे। तयारी लागण्याची गोष्ट आहे। नक्की चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघायचा आहे आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही। तत्पूर्वी जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च केली गेलेली आहे। ध्येयवर्दी 3.0 बॅच नुकत्याच हो घातलेल्या 15,631 पदांची पदभरती आणि ही परिपूर्ण अशी बॅच त्यासाठी लॉन्च केली गेलेली। महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुमच्याकडे अवेलेबल असेल। परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल। त्यामार्फत संपूर्ण वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत। कॉन्टॅक्ट नंबर आहे। अगदी माफक दरामध्ये असणारी बॅच ज्या कोणा विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा किंवा प्रत्यक्ष अकॅडमीला भेट द्यायची। बघा, नुकतीच प्रसिद्ध झालेली जाहिरात काय आहे, कशा संदर्भात आहे आणि त्यामध्ये कोणकोणती पदं आहेत या गोष्टीचा वापर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत। कर्मचारी निवड आयोग दिल्ली पोलीस भरती 2025 यामध्ये कॉन्स्टेबल कार्यकारी परीक्षा 2025 पदाचं नाव कॉन्स्टेबल कार्यकारी पुरुष 4408 पद, कॉन्स्टेबल कार्यकारी पुरुष माजी सैनिक इतर यांची 285 पद, कॉन्स्टेबल कार्यकारी पुरुष माजी सैनिक कमांडो 376 पदे, कॉन्स्टेबल कार्यकारी महिला 2496 पद। खूप मोठी भरती आहे। साधारणतः 7565 पदांची। वयोमर्यादा 18 वर्ष ते 25 वर्ष। बाकी रिलॅक्सेशन काही सूट दिलेली आहे वयांची, ती पीडीएफ थ्रू तुम्हाला सांगणारच आहे। वेतन श्रेणी असेल 21,700 ते 69,100 गट क श्रेणीप्रमाणे। संपूर्ण भारतभर नोकरीचं ठिकाण असणारे। 21 ऑक्टोबरला नुकतंच अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे। बघा, तीच संपूर्ण माहिती आहे। यामध्ये पद आहेत कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पुरुष 4408, कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पुरुष एक्स सर्व्हिसमॅन इतर 285, कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पुरुष कमांडो 276, 7565 पदांची ही भरती आहे। यामध्ये शैक्षणिक अर्हता भी अगोदर नमूद केलेला आहे। 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही संधी असणार आहे। 1 जुलै आता यामध्ये अट कशी पकडली जाईल, 1 जुलै 2025 रोजी 18 ते 27 एससी एसटी कॅन्डिडेट साठी 5 वर्षाची सवलत, ओबीसी कॅन्डिडेट साठी 3 वर्षाची सवलत। संपूर्ण भारत नोकरीचं ठिकाण। फी संदर्भात सांगायचं झालं तर जे जनरल असतील किंवा ओबीसी असतील 100, एससी एसटी म्हणजे बाकी सर्वांसाठी जे आहेत ती फी नाहीये, महिलांसाठी फी नाहीये। ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया असेल। 21 तारखेला साधारण 21 ते 22 तारखेला फॉर्म सुरुवात झालेली आहे। साधारणतः आपल्याला संपूर्ण पीडीएफ मध्ये सगळे डिटेल देईलच। परीक्षा साधारणतः डिसेंबर जानेवारी मध्ये होईल। त्याही फॉर्मॅट संदर्भामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। परीक्षा पद्धती कशा पद्धतीने कंडक्ट केली जाते, ऍक्च्युअल आपण बघूया ती कशा पद्धतीने ही ॲडव्हर्टाइज पब्लिश झालेली आहे। त्या पीडीएफ थ्रू आपण या संपूर्ण गोष्टीची माहिती बघतोय। यामध्ये बघा, भारत सरकार कार्मिक लोक शिकायत तथा पेन्शन मंत्रालय कार्मिक एवं प्रशिक्षण विभाग नोटीस आहे कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेल अँड फिमेल इन दिल्ली पोलीस एक्झामिनेशन 2025 22/9/2029 to 29/10/2025 पर्यंत साधारणतः 22 तारीख दिलेली आहे। म्हणजे ऑलरेडी आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म स्टार्टअप झालेला आहे। शेवटची तारीख असेल 21/10/2025। लास्ट डेट कधीपर्यंत आहे ते बघितलं आपण। साधारणतः टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ कॉम्प्युटर बाकीचं तुम्ही ते वाचू शकता ऑनलाईन पद्धतीने किंवा व्हिडिओसाठी काय ऍप्लिकेशन फॉर्म संदर्भात काय माहिती दिली तेही वाचू शकता पीडीएफ डाउनलोड करून। यामध्ये जर बघितलं आपण एक्झाम इन बेस्ड कधी आहे डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 पर्यंत। यासाठी टोल फ्री नंबर सुद्धा दिलेला आहे। आता यामध्ये संपूर्ण माहिती आपण एका पीडीएफ थ्रू सगळ्या डिटेल आहेत आपल्याला जे आवश्यक आहेत त्या गोष्टी आपण बघूयात। यामध्ये पे स्केल सांगितला होता तुम्हाला 21,700 ते 69,100 ग्रुप सी मध्ये
यामध्ये प्रत्येक पोस्टचे असणाऱ्या आरक्षणनिहाय वर्गीकरण दिलेलं आहे, एकूण पदसंख्या हे तुम्हाला ज्या कास्टमध्ये तुम्ही असाल त्यामध्ये तुमची पदांची संख्या सुद्धा तिथं नमूद केलेली दिसते आहे। महिलांसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जागा आहे, संधी उपलब्ध आहे, नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा आहे। आता यामध्ये अर्हतामध्ये जर बघितलं नॅशनॅलिटी सिटिझनशिप म्हणजे भारतीय नागरिकत्व तर आहेच आहे, एज लिमिटेड मध्ये सांगितलंच होतं कुणाला किती सूट दिलेली आहे बघा, SC ST 5 वर्ष, OBC 3 वर्ष, मग ते स्पोर्ट्समन असेल त्यांच्यासाठी SC ST असेल, एक्स सर्व्हिसमॅन असेल 5 वर्ष, बाकी सगळ्या सवलती तुम्ही PDF थ्रू पाहू शकता। आपल्याला आवश्यक त्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे, एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी निष्पन्न करायच्या आहेत, सगळ्या PDF मध्ये सगळ्या बाबी नमूद केलेल्या आहेत, यासाठी तुम्हाला PDF संपूर्ण डाउनलोड करणं गरजेचं आहे। तुम्ही वेबसाईट वरती जावा किंवा नुकत्याच SSC स्टाफ सिलेक्शन किंवा SSC दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल 2025 भरती या जरी टाकलं तरी लगेच तुम्हाला गुगल वरती संपूर्ण PDF अवेलेबल आहे, व्हायरल आहे PDF, त्याच्यामुळे सर्वांना ती उपलब्ध होऊ शकते। ज्यांच्यापर्यंत ती माहिती गेली नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं काम समजतो आणि ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय। बाकीचेच तुम्हाला त्या NCCचं सर्टिफिकेट असेल तर किती मार्काचं तुम्हाला बोनस गुण मिळेल ते सुद्धा बघितलं। NCC सर्टिफिकेट 5%, NCC B सर्टिफिकेट 3% आणि A सर्टिफिकेट 2%। बघा ज्यामध्ये आपल्याला डिस्टिंक्शन यामध्ये बघितलं क्लास ऑब्टेन डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा वगैरे असेल तर किती मार्कांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो ते सुद्धा डिस्टिंक्शन मध्ये असेल, डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन 5% तुम्हाला फायदा होईल। म्हणजे बघा तुम्ही जर आणखीन वेल क्वालिफाईड असेल तिथं फायदा होणार आहे तुम्हाला। फर्स्ट क्लास मार्क असतील 4%, सेकंड क्लास 3%, पास आउट असणार फक्त ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन 2%चा फायदा। पुढं आता या पद्धतीने तुम्ही अप्लाय कशा करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी इथं नमूद केलेल्या आहेत। बाकी सर्व गोष्टी आपल्याला बघायचे, एक्झाम फॉर्मेशन कशा पद्धतीने कंडक्ट केली जाते, एक्झाम सेंटर कुठे कुठे आहे ते सुद्धा नमूद केलेले आहेत। आता बाकीचं बघितले सेंट्रल रिजन मध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशच्या निगडीत असणारे जी काही एक्झामिनेशन सेंटर त्याचा कोड दिलेला आहे, ॲड्रेस ऑफ अ रिजनल ऑफिस वेबसाईट दिलेली आहे। आता यामध्ये आपल्याकडे बघूयात वेस्टर्न झोन जो आहे यामध्ये जर बघितला आपण नॉर्थ बघितला, नॉर्थ वेस्टर्न, साऊथर्न वेस्टर्न आणि आपला आहे वेस्ट कोणता आहे, हा वेस्टर्न रिजन WR, दादर नगर हवेली, दमन अँड दीव, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यासाठी आपल्याकडे असणारी जी काही रिजनल ऑफिसर्स आहेत त्या संदर्भात सगळी माहिती दिलेली आहे। म्हणजे आपल्याही ठिकाणी आपल्या संपूर्ण देशभर याच्या संदर्भात भरती प्रक्रिया अवलंब केला जातोय, बरोबर। यामध्ये एक्झामिन महत्वाचं हे समजून घेणं, एक्झाम कशा पद्धतीने टू द कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम विल बी कन्सिस्ट ऑफ 1 ऑब्जेक्टिव्ह टाइप मल्टिपल चॉईस पेपर, 100 क्वेश्चन 100 मार्क। यामध्ये पार्ट A मध्ये असणारे जनरल नॉलेज करंट अफेअर्स 15 क्वेश्चन 15 मार्क्स, पार्ट B मध्ये रिझनिंग असेल 25 क्वेश्चन 25 मार्क, न्यूमरिकल ॲबिलिटी 15 आहेत 15 मार्क, कॉम्प्युटर फंडामेंटल MS एक्सेल, MS वर्ड, कम्युनिकेशन, इंटरनेट, WWW अँड वेब ब्राउझर्स 10 क्वेश्चन 10 मार्क। 90 मिनिटांची ही असणारी टोटल एक्झाम, 100 मार्काची, म्हणजे 100 प्रश्न 100 मार्क आणि वेळ दिलेला आहे 90 मिनिटाचा। सहजासहजी कव्हर होण्यासारखा टाइम आहे। नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून ही माहिती खूप उपयुक्त अशी आहे। नक्कीच तुम्हाला यामध्ये आता हे झालं फिजिकल टेस्ट कशा पद्धतीने घेतली जाईल। यामध्ये 1600 मीटर आहे, 30 वर्षांसाठी 30 ते 40 मिनिट त्यांना अवधी दिलेला आहे, बरोबर। लॉंग जंप 14 फीटाला, त्यानंतर हाय जंप 3-9, बघा सगळ्या गोष्टी आहेत। तुम्हाला फिजिकल जी टेस्ट आहे या संदर्भातही सगळ्या डिटेल दिलेल्या आहे, PDF मध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत। 100% विद्यार्थी जेवढे काही याच्याशी संलग्न असतील, खूप सारे विद्यार्थी आहेत, महिलांना सुद्धा खूप साऱ्या जागा आहेत यामध्ये।
12वी जर पास आउट फक्त आणि फक्त अर्हत असेल तर खूप विद्यार्थी याला पात्र होणार आहेत। नक्कीच तुमच्यासाठी एक संधी उपलब्ध झालेली आहे। एका सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा दिल्ली पोलीस या खात्यामध्ये जाण्याची संधी उपलब्ध होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, नक्की तुमच्या दृष्टिकोनातून ही आनंदाची बातमी लागलीच लगेच डॉक्युमेंटची तयारी करायला सुरुवात करायची आहे आणि तुम्हाला पूर्णतः स्टार्ट टू एंड अर्ज प्रक्रिया कशी कुठून तारीख कुठपर्यंत आहे हे पण सांगितलंय। वेळ आहे, अभ्यासाला लागा, फॉर्म अगोदर सबमिट करा आणि पटापट मोठ्या परीक्षेला सामोरे जा। नक्कीच एक सुवर्ण संधी आहे। जे विद्यार्थी याच्याशी पात्र असणार आहेत नक्कीच त्यांना आनंदाची ही बाब असणार आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका। चला विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन जे तुम्हाला पुढे भविष्यात खूप उपयुक्त अशा ठरतील। पुन्हा भेटू, तुर्तास गुड बाय अँड टेक केअर।